महाराष्ट्रभर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. परंतु या मोकाट कुत्र्यांवरती पर्याय म्हणून नगरपालिका त्या कुत्र्यांना पकडते आणि पकडून त्यांची नसबंदी करून कुठंतरी त्यांची उत्पत्ती जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करत असते. संगमनेरमध्ये आता आहोत आपण. संगमनेरमध्ये नगरपालिकेने मोकाट कुत्रे पकडले. कायदा सांगतो की मोकाट कुत्र्यांना पकडल्यानंतर त्यांची नसबंदी करून 4 ते 5 दिवसात किंवा मॅक्झिमम 10 दिवसात त्यांना सोडणं क्रमप्राप्त आहे. परंतु या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये स्टेडियम आहे. या स्टेडियमच्या खालच्या भागामध्ये काही रॅक बनवले आहेत आणि त्या रॅकमध्ये हे मोकाट कुत्रे जे आहेत त्यांना पकडून या रॅकमध्ये ठेवले. जवळपास 35 कुत्रे या रॅकमध्ये ठेवलेले आहेत आणि या रॅकमध्ये ठेवल्यानंतर त्या कुत्र्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे कुत्र्यांवरती अन्याय होत असल्याचं प्राणी मित्र जे संघटना आहेत त्यांनी असा आरोप केलाय. पाहूयात, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकं तुमचा आरोप काय आहे? तुम्ही म्हणतायत की कुत्रे पकडून आणतात आणि त्यांची नसबंदी करण्यात डॉक्टर जे येतात ते डॉक्टर खरंच डॉक्टर असतात का? काय नेमकं? नाही, त्यांनी स्टार्टिंगला एकदा डिग्री बेस्ड डॉक्टर आणले. त्याच्यानंतर त्या डॉक्टरांकडे डिग्री नसते, काही नाही, शिकाऊ डॉक्टर असतात, त्यांनी शिकवेलं असतं. ते डॉक्टर आले का त्यांची सुद्धा डेअरिंग होत नाही हात लावायला. म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट जर असतो, ठेकेदार असतो, तो म्हणतो बिंदास कर्मी आहे, त्यांना त्याच्यामुळे ते बिंदास करतात. आणि जे कुत्रे आणतात ते जवळपास मॅक्झिमम फिमेल डॉग असती, ती 9 महिन्यापेक्षा जास्त मोठी असावी ऑपरेशनसाठी. हे 2-2, 3-3 महिन्याचे पिल्ल पकडून आणतात, प्रेग्नेंट डॉग पकडून आणतात, असे करून ज्यांचे ऑपरेशन होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑपरेशन केल्यानंतर त्यांचे सगळे टाके तुटलेले असतात, काही कुत्रे मारतात. तर आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय का, जे कुत्र्यांचे ऑपरेशन केले त्यांची आबादी कमी होऊन परत आहे ते इलाका सोडणं गरजेचं आहे, जेणेकरून बाहेरचे डॉग तिथे येणार नाही आणि लोकांच्या बी ओळखीचे डॉग असल्यामुळे कोणाला चावणार नाही. ही सगळ्यात मोठे. पण हे लोक काय करतात, ऑपरेशन झाल्यानंतर एखादं घाट पाहणं, जंगलात पाहणं, तिथं सगळे कुत्रे एका गाडीत भरणं आणि त्यांना लांब सोडून देणं. ते कुत्रे तिकडे जगू नाही तर मरू. आणि ते कुत्रे जवळपास 80% कुत्रे मेलेलेचे. आणि त्यांना दिवसातून 2 टाइम जेवण पाहिजे. 2 टाइम जेवण नसतं. ऑपरेशन झाल्यानंतर 3 दिवस त्यांना डेली अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे. हे सुद्धा देते नाही. आणि इथं मी आलो का मला येऊन देते नाही, त्रास देता. आणि ते पोरं बिचारे येऊन दिलं का त्या पोरांना वरतून धमक्या देतात, तुमचं पेमेंट देणार नाही, हे करणार नाही, त्याला आत कसं काय येऊन दिलं, काही नाही. इतके भयानक हाल आहे. तुम्ही बघू शकता, कुत्रे अक्षरशः पाण्यात बसलेले, चिखलात बसलेले, साफसफाईनी. हे पोरांनी त्यांच्या फिमेल मागितलं का फिमेल देते नाही. सगळ्या गोष्टी खूप हे. आणि जेवायला दिलं तर 1 किलो भात आणता, 1 किलो भात मध्ये 40 कुत्र्यांना जेवण देतात. असं नाही जमू शकत. जेणेकरून त्या कुत्र्यांची, तुम्ही समजा त्या कुत्र्यांचा पैसे येत असेल तर कमीत कमी त्या कुत्र्यांना प्रॉपर जेवण वगैरे. आता हे कुत्रे अग्रेसिव्ह झाले तर कोणाला चावले तर याचा जिम्मेदार कोण आहे? तर हे सगळं काम चाललंय ते सामान्य नागरिकांच्या करमधूनच हे काम चाललेलं आहे ना. तर यांना चावले, उद्या एखाद्याला चावले तर याला जिम्मेदार कोण? आणि एखाद्या कुत्रा अग्रेसिव्ह असेल, 100% रेबीज असेल, ते पकडा, 100% पकडा. त्या गोष्टीबद्दल माहिती काही हे नाही. पण हे नगरपालिका जेव्हा एखादं कुत्रं चावते, एखाद्या माणसाची कंप्लेंट देते, हे लोक 2 दिवसांनी ते जातात. ते 2 दिवसांनी ते कुत्रं तिथून निघून जायला असतं. आणि जे गरीब डॉग असतात, शांत डॉग असतात, लोक जीव लावलेले डॉग असतात, कोणचे पाय, ते कुत्रे हे पकडून आणतात. आणि ते मग ते वारंवार ते कुत्रं इथून दुसरीकडे गेलं का एखाद्याला चावणार, परत तिथली कंप्लेंट येणार. आणि हे यांच्यात एवढं धमक नाही का, जे कुत्रं रेबीज असतं ते कुत्रे पकडू शकत नाही, हे पळून जातात. एवढे असे खूप भयानक प्रकारे. मी याच्या आधी सतीश दादांना सांगितलं होतं. सतीश दादा मला 3 प्रश्न विचारले होते. मी त्या 3 प्रश्नांचं त्यांना व्यवस्थित उत्तर दिलं. आणि त्यांना ते 3 प्रश्न माझे पटलेले होते. यांची आबादी कशी कमी होऊ शकतो, आपण यांच्या ठिकाणी करू शकतो, सगळ्यांना गोष्टी माझ्या पटलेल्या होत्या. पण नंतर यांनी त्या दादा समोर सगळ्यांनी हा केलं. पण हाय त्याच गोष्टी यांनी चालू ठेवलं. आता 4-5 दिवसापासून मी माझ्या पदर पैशाने यांना जेवण आणून देऊ राहिलो. या पोरांचं असेल तर मी स्वतः खर्च करू राहिलो. माझ्याकडे काय एवढा पैसा नाही का मी यांना आयुष्यभर सांभाळू शकतो. याच्या आधी मी साहेबांना 2दा भेटलो. यांना सगळी परिस्थिती सांगितली का काम व्यवस्थित करा, आहे ते कुत्रे व्यवस्थित सोडा. मी यांना 2-3 वेळा बोलवलं. जेव्हा कुत्रे सोडशान तेव्हा मला कळलं. हे मला कोणत्याच बाबतीत यांनी मला कळवलं नाही. मला तुम्हाला सांगा, यांची डॉगची संख्या समजा कमी करायची असेल, लोकांना त्रासमुक्त डॉग करायचे असेल, तर याला पर्याय तेवढाच आहे, त्यांची वॅक्सिन करणं, त्यांची नसबंदी करणं, हाय ते इलाक्यात सोडणं. जेणेकरून हाय ते इलाक्यात सोडलं ते लोकांच्या ओळखीचे डॉग असतात, जेणेकरून ते आरामशीर राहू शकतात आणि ते लोक सुद्धा त्यांना जीव लावू शकतात. आता एखाद्या भागातून कुत्रे हटवले, ती जर नवीन कुत्रे 100% वासाने येणार म्हणजे येणार. ते कुत्रे लोकांच्या ओळखीचे नसतात. ते लोक, ते कुत्रे कसे असतात कोणाला माहित नसतं. मग एखाद्याला माणसाला चावणं, हे प्रकार घडणं, मग लोकांमध्ये लगेच दहशत तयार होते का कुत्रे असे असतात, कुत्रे तसे असतात. पण आपण बारीक अभ्यास केला, कुत्रे खरंच शांत असतात. सगळे कुत्रे नसतात. एखादं कुत्रं ऍक्च्युअली होऊ शकतं रेबीज, पण सगळे कुत्रे होऊ शकत नाही. पण त्या रेबीज कुत्रे हे काय उपाय करतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. या ठिकाणी जे ठेकेदार येतात त्यांच्याकडे हा ठेका दिली तर 35 कुत्रे ठेवलेले आहेत. त्यांचं संगोपन व्यवस्थित होतं या ठिकाणी? नाही, तुम्ही बघू शकता, आता सकाळपासून जेवण नाही, रात्रीतून एक दिवसातून एक टाइम जेवण देणं, त्यांना काही साफसफाई नसणं, खड्डे पडणं, त्यांची बाथरूम टॉयलेट साफ न करणं, वास येणं, त्याच्यामुळे ते कुत्र्यांना आजारी पडणं वगैरे, बारीक बारीक पिल्ल पकडून आणणं, फिमेल आणणं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय,
जे नसबंदी केलेले कुत्रे ते सुद्धा आता केजमध्ये तुम्ही बघू शकता, 2 कुत्रे नसबंदी केलेले, ते अन्न गुन्हा आहे. नसबंदी केलेलं कुत्रे पकडून अन्न गुन्हा आहे. हे सुद्धा ते आणून सोडून राहिले. आणि सगळ्यात महत्वाचे, कुत्रे पकडले त्याच्या 2 दिवसानंतर काहीतरी ऑपरेशन करणं आणि 3 दिवसानंतर रिलीज करणं हा नियम आहे. हे आता जवळपास 8 तारखेला कुत्रे पकडून आणले, आज 20 तारीख आहे, 13 दिवस झाले कुत्रे तसेच आहे. ठेकेदाराला प्रश्न विचारला तर ठेकेदार डायरेक्ट म्हणतो त्या पोरांचे पेमेंट देणार नाही, त्या पोरांना हाकलून देईन आणि ते कुत्रे सोडून द्या जसे आणले तसं. आणि सगळ्यात महत्वाचं, 50 कुत्रे पकडून आणताना 20च कुत्र्यांचे ऑपरेशन करतात. मला सांगा, 50 कुत्रे पकडून आणले तर 30 कुत्रे पकडा ऑपरेशन करायला कमीत कमी किती तास लागेल? कमीत कमी पूर्ण दिवस जाईल. एका कुत्र्याला 8 तास म्हणलं तरी यांचे 1 तासात 20 कुत्रे होता, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. कसं होता मला आश्चर्य आहे. 7ला येतो, 8:30ला निघून जातो, 30 कुत्र्यांचे ऑपरेशन कसे होता? मला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी या गोष्टीचं, दादांनी, आमदारांनी गोष्टीत दखल घेणं आणि वरती सरकारने या गोष्टीत दखल घेणं. शेवटी तो जीव आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? या ठिकाणी जर पाहिलं तर कोणीही डुप्लिकेट डॉक्टर येतात आणि ते ऑपरेशन करतात. मग याचा त्रास कुत्र्यांना झालेला कधी पाहिलं? हो, मग कुत्र्यांचे टाके फाटणं, कुत्रे मरणं, कुत्रे पिसाळणे, ऑपरेशन व्यवस्थित नाही आले, टाके व्यवस्थित नाही निघले तर आतमध्ये किडे पडणं, मग ते माणसावर ॲग्रेशन दिसणं, त्यांचं ॲग्रेशन आलं का एखाद्या माणसाला बाईट करणं, हे गोष्टी घडलेल्या आहेत. संगमेरमध्ये भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातूनच हे काम चालू केलं होतं, पण तेच काम त्यांनी व्यवस्थित चालू केलं नाही. परत हाय तेच गाडी पट्टी होऊन ठेवली त्यांनी. तुम्ही याबाबत मेनका गांधीशी संपर्क केला, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला होता का? हो, मला मेनका मॅमनी शब्द दिला होता का मी त्यांच्याशी बोलते. जे माई नाशिकची शरण्य मॅम आहे ते मला कायम सपोर्ट करत असतात. त्यांच्या माध्यमातून त्यांनी तिकडे कॉन्टॅक्ट करून त्यांनी शब्द दिला. याच्या आधी 2 वर्षापूर्वी जे वाघ होते सीओ, त्यांनी अक्षरशः सेम कंडिशन केली होती, कुत्रे मारणं वगैरे, अक्षरशः कुत्र्यांना रोड जेर देणं. स्वतः मेनका मॅमनी त्यांना नोटिसा पाठवून, फोन करून, स्वतः कॉल रेकॉर्ड असून कंप्लेंट देऊन सगळ्या गोष्टी केल्या होत्या. स्वतः त्या दखल, तेव्हा ती गोष्ट थांबली होती. तेव्हा हे अधिकारी घाबरले होते, पण यांना काही फरक पडत नाही. तेवढ्यापुरतं तेवढं दाखवणं, परत त्यांना माहिती आहे ही गोष्टी 2-4 दिवसात खेळ आहे, परत निघून जाणं, परत हे होणं. आणि खूप मोठा भ्रष्टाचार. विचार करा, एका कुत्र्याचे जवळपास 3-3, 4-4 हजार रुपये यांना भेटत असेल, ते एका टायमिंगला 50 कुत्रे आणत असेल, महिन्यातून किती कुत्रे करता आणि एवढा पैसा घालता कुठं? सगळे लोकल मेडिसिन आहे, तुम्ही बघू शकता. भुलीचं इंजेक्शन आहे, 20-25 कुत्र्याच्या किलोच्या कुत्र्याला 1 ml भूल लय मोठी गोष्ट आहे. या 8 ml भूल देता आणि भूल देताना सुद्धा का ते त्यांच्या माणसांना मारायला लागतात. डॉक्टर नसतो, इंजेक्शन मारणे फक्त डॉक्टरच लागतो, हे त्यांच्या माणसांना भूल मारायला लागतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे प्राणी मित्र संघटनेचे पदाधिकारी होते आणि आपल्यासोबत या ठिकाणी काम करणारे काही लोक आहेत. हालांकि ते बाहेरच्या राज्यातील आहे. मराठी नहीं आती? नहीं, हिंदी. अच्छा, आप कब से यहाँ पर काम कर रहे हैं? 2 महीने से तो यहाँ पर काम करते टाइम आपको क्या समस्या? सारी समस्या है सर। इनको ना हमें साफ करने के लिए ना फीमेल दिया जाता है, ना कुछ दिया जाता है। हम ही डॉग को कुत्ते खाना बनाते हैं डॉगों के लिए, वो हम ही साफ सफाई करते हैं। ये साफ सफाई के लिए बाहर से उनका होता है, सफाई करना है और इंजेक्शन देना बेहोशी का, ये सब उनका काम। हमारा खाली कैचिंग का काम होता है, देखभाली का बस। जी, तो यहाँ पर जैसे उनको इंजेक्शन दिया जाता है, इंजेक्शन देते टाइम उतना ख्याल रखते हो? हम लोग रखते हैं। नहीं, वो डॉक्टर लोग जो रहते हैं। डॉग हम लोग इंजेक्शन देते हैं बेहोशी का, हम लोग ही थायोजेला देते हैं। उसके बाद टेबल में बांधेंगे हम लोग, ऑपरेशन डॉक्टर करके फिर हम लोग अंदर करेंगे गेज में, पानी वानी सब हम लोग रखते हैं। तो यहाँ पर स्वच्छता नहीं दिखती कभी। नहीं, ये देखो ना, यहाँ सफाई करते हैं हम लोग तो पूरा पानी भर जाता है। एक लेवल होना चाहिए ना, पानी बाहर आना चाहिए ना, डॉग के लिए सफाई करेंगे तो पूरे में पानी भर जाता है, फिर झाड़ू से निकालना पड़ता है हम लोगों को। आप यहाँ पर 2 महीने से काम कर रहे हैं, लेकिन आपको पेमेंट मिला है कभी? पेमेंट अभी नहीं मिला 2 महीने से। पेमेंट ही नहीं मिला, तो आप कैसे गुजारा कैसे सब मैनेज करना पड़ता, किसी दोस्त ने मंगाया 2000 का भी, किसी से 2-4-5 हजार रुपये डालते हैं, इतने में काम चला लो, फिर बाद में डालता हूँ, कल डालता हूँ, परसों डालता हूँ, ऐसे थोड़ी होता है। या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांचं पेमेंटही दिले गेले नाही आहे असं सांगितलंय। आप यहाँ पर कितने दिन से हो? 6 महीने से। 6 महीने से। हाँ। आपका पेमेंट आ रहा है? नहीं ना, पेमेंट ही नहीं आ रहा? नहीं। अच्छा, तो यहाँ पर देखभाल कैसे करते हैं आप? वो मैनेज करना पड़ता है हमको। कभी 5,000 डालता है, कभी 10,000 रुपये डालता है, बोलता है इसने मैनेज करो, मैं कल आता हूँ, कल आपको देता हूँ, परसों आता हूँ। आज ही मैंने उसको कॉल किया था, बोला आता हूँ 2 बजे तक, फिर कुछ उसका पता नहीं है। यहाँ पर जो कुत्ते हैं, यहाँ पर आप कैसे उनको मैनेज करते हैं? क्या क्या समस्या आपको? समस्या ये देखो, डॉगों को ना सुबह शाम खाना देना होता है। वो ओनली 200 रुपये डालता है, 100 रुपये डालता है। 100 का चिकन ले लो, 50 का चावल ले लो, एक टाइम कुत्तों को खाना दे दो, और 2 टाइम खाना देता ही नहीं। अच्छा, मतलब 2 टाइम देना रहता है, लेकिन हाँ, एक ही टाइम खाना मिलता एक है ही टाइम देता है वो। उनको। तो उनको वैक्सीन वगैरह प्रॉपर मिलता है? नहीं, एंटी रेबीज का वैक्सीन किसी भी डॉग को नहीं दिया जाता। वो 2 वैक्सीन लेके आता है, बोलता है 2-3 डॉग को दे दो, खत्म करो। एक वैक्सीन में आता है 5 ml।
एक डॉग को मतलब 5 ml दे देते हैं, वह 30-35 डॉग को ऑपरेशन करते हैं। वैक्सीन भी ना अच्छे से लेके नहीं आता, वैक्सीन का बॉक्स आता है, उसमें लेके उसको आना चाहिए। जेब में लेके आ जाता है, बोलो दे दो। वैक्सीन इतनी गर्मी में ख़राब तो हो ही जाती है। और ऑपरेशन के बाद भी जो नगर सेवक हैं वो लोग बोला करते हैं डॉग सिटी के बाहर छोड़ो, सिटी के अंदर एक भी डॉग मतलब डॉग मत छोड़ो। और जो पकड़ने समय जाते हैं तो बच्चे वाले कुत्ते होते हैं, उनको वो बोलता है पकड़ के ले जाओ, कहीं बाहर जाके छोड़ दो, सिटी में मत उनको रखो। उनके पिल्लू होते हैं छोटे छोटे, उनके बोलता है पकड़ने के लिए। जबकि उनको पकड़ना नहीं नहीं चाहिए। पकड़ सकते उनको, जब तक उनके बच्चे 6 महीने तक नहीं मतलब बड़े हो सकते। अगर उस कुत्ते को रेबीज है तो हम उसको ले के आ सकते हैं, उसको रेबीज भी नहीं है, कुछ भी नहीं होता, फिर भी वो लोग बोलते हैं पठान सर बार बार कॉल करते हैं उसको पकड़ लो, सिटी में गंदगी कर रही है, तो गंदगी डॉग तो करेंगे ही ना। हाँ। तो यहाँ के जो नगर पालिका है, संगमनेर नगर पालिका, वो देखने के लिए कभी आते हैं उनके लोग? नहीं नहीं नहीं, कभी नहीं आते। पठान सर अभी आए थे 15 दिन पहले, ओनली 2 मिनट के लिए आए थे, इसको चले गए थे। तो आके उन्होंने क्या देखा? वहाँ की ऑपरेशन हो रहा तभी आए थे वो। हाँ। तो ऐसी नगर पालिका ने ध्यान देना चाहिए। तो फिर क्यों नहीं 24 घंटे एक बंदा चाहिए नगर से पालिका वाला यहाँ पर कोई देखभाल कोई के लिए। पार्षद यहाँ पर आता है? नहीं नहीं, कुछ कोई पर्सन नहीं आता यहाँ पर, नगराध्यक्ष कभी आई थी यहाँ पर? कभी कभी नहीं। एक बार मैंने सीओ मैम को कॉल किया था, सीओ साहब को, कल नहीं परसों, कि सर यहाँ पर बहुत सारी मतलब प्रॉब्लम है, तो बोल रहे मैं बात करता हूँ आपके ठेकेदार से। अभी तक कुछ नहीं किया सीओ साहब ने भी। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी अ, जे पकडलेले कुत्रे आहेत त्यांची समस्या फार मोठी आहे. त्यांच्यावरती अन्याय होत असल्याचा आरोप हा जो आहे तो या नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे यांचं वॅक्सिन सुद्धा वेळेवरती होत नाही, त्यांना दिलं जात नाही. जे वॅक्सिन बर्फामध्ये किंवा अँटीबायोटिक जे बर्फामध्ये किंवा आईसमध्ये आणायला पाहिजे ते सुद्धा त्यांनी आणलेलं खिशामध्ये घेऊन येतात. त्यामुळे कुठंतरी या प्राणीमात्रावरती अन्याय होत असल्याचा आरोप जो आहे तो स्थानिकांनी केलेला आहे. LS मराठीसाठी सचिनसह अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.